Hi and welcome to Gupshup Wednesdays. Today's topic is being organized. So being organized not only makes our life better, but it also teaches us how to be disciplined. आणि ह्याची सुरुवात तुम्ही उठल्यापासूनच होतं. बऱ्याच लोकांना सवय असते की आपला बेड आवरायचा नाही. जसे उठतात तसेच ते आपापल्या कामाला लागतात. But that is not the right way. Making your bed is the first essential step, crucial step to start your day and to be organized. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण इग्नोर करतो आणि ह्याच हॅबिट आपण घेऊन मग दुसरीकडे जातो. फॉर एक्झाम्पल मुलींच्या बाबतीत स्पेशली मी म्हणेन की फाईन वन ऑफ द इन्स्टन्स यू फॉरगॉट समथिंग यू आर गोइंग टू स्टे ॲट समवन्स प्लेस पण तुम्ही तुमचे कॉस्मॅटिक्समध्ये लिपस्टिक विसरलात कोम विसरलात सी वन ऑफ द इन्स्टन्स यू आर बोरोइंग इट इज फाईन बट हायजीन वाईज दॅट इज नॉट रेकमेंडेड ओके इवन आय एम नॉट कम्फर्टेबल शेअरिंग माय कॉस्मॅटिक्स विथ एनी वन दॅट इज नॉट द राईट वे वाय आर यू नॉट कॅरिंग युअर स्टफ्स आणि तुम्हाला जर माहिती की तुम्हाला उद्या कुठे जायचं लेट्स से यू हॅव अ ट्रॅव्हल प्लॅन और यू हॅव अ बोर्ड मीटिंग यू गोना मीट समवन यू आर अटेंडिंग वेडिंग पार्टीज स्टार्ट प्रिपेरिंग 1 or 2 days prior to the event or to a program because then only it will gives you clarity. So first of all, decluttering your wardrobe closet is of course it is there, but most importantly the second step is to declutter your mind. बिकॉज उठल्यापासून किंवा आदल्या रात्रीपासूनच आपले प्लॅन सुरू होतात उद्या मला हे करायचं आहे परवा मला ते करायचं आहे हे अकम्प्लिश करायचं आहे हे कम्प्लीट करायचं आहे ऑफकोर्स वी ऑल हॅव कमिटमेंट वी ऑल हॅव प्रायोरिटीज बट हाऊ वी कॅन सेट आवर प्रायोरिटीज इज बाय डिक्लटरिंग आवर माइंड हाऊ कॅन वी डिक्लटर आवर माइंड बाय ब्रीदिंग एक्सरसाइज अँड ऑफकोर्स बाय मेडिटेशन so once our mind is decluttered rest of the things are automatically being followed other for example last trip from my last trip actually I learned how to be organized how to pack suitcase that's an art कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी न्यायच्या असतात आणि मग त्या सुटकेसमध्ये राहत नाहीत आणि वी रिअली गेट हायपर और अँशियस मग अशा वेळेला काय करायचं हे ट्रॅव्हल पाऊच मिळतात लेट्स से दीज आर द ट्रॅव्हल पाऊच हे 12, 24, 36च्या सेटमध्ये येतात डिफरंट कलर्समध्ये येतात डिफरंट सायझेस असतात ओके शूसाठी एक वेगळा असतो लॉन्जरीसाठी एक वेगळा असतो तुमच्या कॉस्मॅटिक्ससाठी असतो तुमच्या सॅनिटरी काही तुमचे किट असतील त्याच्यासाठी असतो सो हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत अँड ट्रस्ट मी दिस वन सेव्ड लॉट ऑफ माय टाईम वेन आय वॉज ऑन माय ट्रिप अजून तुम्हाला जर इन डिटेलमध्ये एवढं कॅरी करायचं नसेल तर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन स्टार्ट युझिंग these kind of small pouches हे पण आहे असं लिपस्टिक पाऊच पण येतात डायरेक्टली वेअर यू विल गेट युअर लिपस्टिक्स हँडी दीज आर सम ऑफ दी पाउचेस यू कॅन यूज इट करेक्ट अगदीच तुम्हाला कुठेतरी वेडिंग अटेंड करायचं आहे अँड यू रिअली वॉन्ट मोर स्टफ्स टू बी कॅरीड सो यू कॅन गो फॉर सच काइंड ऑफ थिंग विच इज लाईक ट्रान्सपरंट बट यू कॅन कीप युअर मेकअप किट्स हिअर सी यू कॅन सी you know so that you get things quickly and easily and you don't really need to waste your time in all these things so छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ऑर्गनाइज राहणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं बिकॉज त्याच्याने गोष्टी फार सिम्पल होतात आपला वेळ वाचतो आणि ती एक आपली हॅबिट आहे राईट डिसिप्लिन इज वन ऑफ दी आर्ट अँड दॅट इज वन ऑफ युअर पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स तुमचे कपडे आवरून ठेवणं जागच्या जागी तुम्हाला गोष्टी मिळणं हा फार महत्त्वाचा आहे वॉलेटची जागा फिक्स आहे माझ्या म्हणतात ना घड्याळाची जागा फिक्स आहे आय हॅव फॉर एक्झाम्पल मी आता म्हणते जसं मुलींचं असं होतं की दे नो देअर मेन्स्ट्रुअल सायकल्स राईट स्टील दे डोंट कॅरी सॅनिटरी पॅड्स with along with them wherever they go and that is really foolish and then last minute they run around and then they might not get you know how stupid it is when you know your menstrual cycle it is आणि जर मुली तरुण असतील and they just got their menstrual then I think someone should help them knowing them that this is what is essential and it needs to be part of your bag ओके सो कीप ऑल दीज स्मॉल थिंग्स कारण माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या खूप वेल ऑर्गनाइज्ड आहेत आय हॅव सीन देम पॅकिंग देअर बॅग्स अँड ऑल्सो वन्स यू पॅक युअर बॅग अँड वन्स युअर बॅक फ्रॉम ट्रॅव्हल खूप लोकांना सवय असते ती सूटकेस एक वीक तशीच पडलेली असते तर काहीच करत नाही तसं न करता आल्यानंतर गोष्टी जागेवर ठेवणं यू नीड टू सेग्रिगेट युअर क्लोथ्स की काय वॉश करायचं आहे काय नाही रिस्टॅकिंग करणं बॅग्स परत नीट क्लीन करून कारण कुठून त्या बॅग झालेल्या असतात त्या नीट साफ करून ठेवणं छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आयुष्यात तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात ठीक आहे ऑफकोर्स हा तुमच्या स्वभावाचा भाग आहे प्रत्येकाला हे जमेलच असं नाही पण बघा यू नो इट इज ऑलवेज बेटर टू हॅव गुड प्रॅक्टिसेस इन लाईफ इजंट इट टू अवॉइड ऑल सॉर्ट ऑफ मेस अँड टू अवॉइड ऑल सॉर्ट ऑफ डिलेज अँड कन्फ्युजन इन आवर लाईफ टेक केअर आज इतकंच पुढच्या बुधवारी पुन्हा भेटूया Till then, stay stylish.